नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, बातमी आहे कर्मचारी व राज्य अधिकाऱ्यांसाठी 6 मोठे व महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. आनंद वार्ता दिनांक 27 एप्रिल 2026 या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी संदर्भात कर्मचाऱ्यांच्या दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण 6 मोठे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहे? शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया 6 निर्णयाचे स्पष्टीकरण. राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 27/4/2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले 6 महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी.आर. राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 27 एप्रिल रोजी मोठे 6 महत्त्वपूर्ण निर्गमित करण्यात आले आहेत. एक मराठी विभाग, मराठी भाषा विभाग. मराठी भाषा विभाग मधील शिपाई या पदातील या संवर्गातील कर्मचाऱ्यांना मराठी भाषा विभाग मधील शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/2025 ते 31/12/2024 दिनांक 1/1/26 रोजीची व दिनांक 1/1/25 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीतील अंतिम सेवा ज्येष्ठता सूची तयार करण्यात आली आहे. 2 महिला व बाल विकास विभागातर्फे 2 नंबरचा शासन निर्णय. नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कर्मचाऱ्यांस महिला, जिल्हा महिला व बाल विकास व तत्सम अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शासन निर्णय क्रमांक 3 महसूल विभाग व वन विभाग भूसंपादन अधिनियम 1994 मधील कलम 18 मधील भूसंपादन संदर्भात सरकारी वकिलांना सहाय्य करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मूल्यांकन तज्ञांच्या 14 पदकातील 38 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासन निर्णय क्रमांक 4 सामान्य प्रशासन विभाग. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1922 मधील नियम 7 मध्ये तरतूद विचारात घेता शासन निर्णयामध्ये नमूद उच्च श्रेणी लघुलेखक यांना उच्च श्रेणी लघुलेखक या पदावरील पदोन्नतीच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबतचा शासन निर्णय. शासन निर्णय क्रमांक 5 सामान्य प्रशासन विभाग. राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत मंत्रालयीन लघुलेखक संवर्गाकरिता पदोन्नती नंतरचे प्रशिक्षणास मंजुरी देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित केला आहे. 6 सहकार व पणन विभाग. दुग्ध व्यवसाय विकास विभागाअंतर्गत आलेली सहकारी विभागाची 18 अस्थायी पदे दिनांक 1/3/2026 ते 31/8/2026 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. वरील संदर्भातील 6 निर्णय डाउनलोड करण्यासाठी क्लिक हिअर येथे ही निळ्या अक्षराने दिसणारी लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तिथून वाचू शकता. ही शासन निर्णयाची लिंक आहे. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.